नमस्कार मित्रांनो, कधी असा विचार तुमच्या मनात आला आहे का? मी कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही. मी सर्वांशी प्रामाणिकपणे वागतो. तरीही लोक माझ्याशी खोटं का बोलतात? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण सत्य हे आहे की प्रत्येक वेळी लोक खोटं बोलतात ते फक्त तुम्हाला फसवण्यासाठीच बोलतात असं नाही. कधी कधी त्यामागे भीती असते. कधी कधी स्वार्थ असतो, तर कधी तुमची प्रतिक्रिया काय असेल याची चिंता असते. आज आपण अशाच काही महत्वाच्या कारणांबद्दल जाणून घेणार आहोत. पहिलं कारण म्हणजे लोकांना तुमच्या रागाची भीती वाटते. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की सत्य सांगितलं, खरं सांगितलं तर तुम्ही खूप रागवाल, वाद घालाल किंवा नातं बिघडेल, तर तो खोटं बोलण्याचा मार्ग निवडू शकतो. याचा अर्थ असा नाही की चूक तुमचीच आहे, पण कधी कधी आपली प्रतिक्रिया इतकी तीव्र असते की समोरची व्यक्ती खरं सांगण्यापेक्षा खोटं बोलणं सोपं समजते. दुसरं कारण म्हणजे स्वतःची चूक लपवण्यासाठी. आपली चूक मान्य करणं हे प्रत्येकाला जमतच असं नाही. काही लोकांना वाटतं मी जर खरं सांगितलं तर माझी प्रतिमा, माझी इमेज खराब होईल आणि म्हणून ते खोटं बोलतात. कारण त्यांना सत्यापेक्षा, खऱ्यापेक्षा स्वतःची इमेज जास्त महत्वाची वाटते. तिसरं कारण म्हणजे स्वार्थ. काही लोक फक्त स्वतःचा फायदा पाहतात. काम करून घेण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं नुकसान टाळण्यासाठी ते सहज खोटं बोलतात. अशा लोकांना तुमच्या भावनांपेक्षा त्यांचा फायदा जास्त महत्वाचा वाटतो. चौथं कारण म्हणजे तुम्ही खूप विश्वास ठेवता. चांगल्या मनाच्या लोकांची एक सवय असते, ते समोरच्याच्या प्रत्येक शब्दावर लगेच विश्वास ठेवतात आणि अशा वेळी काही लोक त्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण विश्वास ठेवताना थोडी शहाणपणाची साथही आवश्यक असते. पाचवं कारण म्हणजे सर्व खोटं वाईट नसतं. कधी कधी आई वडील मुलांना किंवा मित्रमित्रांना किंवा जोडीदार एकमेकांना दुखावू नये म्हणून काही गोष्टी लपवतात. हे योग्य आहे की अयोग्य यावर मतभेद असू शकतात, पण प्रत्येक खोट्या मागे वाईट हेतू असतोच असं नाही. म्हणून प्रत्येक परिस्थितीकडे शांतपणे पाहणं गरजेचं आहे. मग आपण काय करावं? पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचं बोलणं नव्हे तर त्यांची कृती पहा, ते काय वागतात ते पहा. तिसरी गोष्ट म्हणजे कोणीतरी खोटं बोललं म्हणून लगेच स्वतःला दोष देऊ नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः नेहमी शक्य तितकं प्रामाणिक राहा. कारण विश्वास निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागतो, पण तो तुटायला फक्त एक खोटं पुरेसं असतं. लोक काय बोलतात हे नेहमी आपण कंट्रोल करू शकत नाही, पण कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून अंतर ठेवायचं आणि कोणाला पुन्हा संधी द्यायची हा निर्णय मात्र आपल्या हातात असतो. आणि म्हणून भावनेने नाही तर समजूतदारपणे निर्णय घ्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा सकारात्मक व विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.